आणि ह्या दादांत खोटे आहेत. मी तुम्हाला मीडिया अतिशय नम्रतापूर्वक सांगतो, आमच्यात कुठलाही वाद नाही, कशाही काही मतभेद नाही. आम्ही सगळे एकोप्याने महायुतीचं सरकार चालवतोय. त्या सगळ्या योजना आपण पाहताय. मागे असंच माझी प्रचंड बदनामी, मी वेशभूषा बदलून जातो, नाव बदलून जातो. मी तर आव्हान दिलंय की कुठं वेशभूषा बदलून गेलो, कुठं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आलं, कुठं नाव बदलून गेलो, कशाला मी कुणाचं नाव, माझं नाव बदलायचं. एवढं आई वडिलांनी मला सुंदर नाव दिलेलं आहे आणि मी का ते बदलायचंय. मला माझ्या नावाचा अभिमान आहे. पण नेहमी त्याच्याही आधी एक अशी चुकीची बातमी लावली, ते आता मी विसरलो, परंतु त्याच्या आधी आता मधीच काढलं. आता मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळे जळगावला गेलो, एकत्र सभा घेतली, एकत्र परत आलो. आता हा विरोधकांना दुसरा कुठला मुद्दा राहिलेला नाही म्हणून अशा पद्धतीचा बदनामी किंवा लोकांच्या मध्ये कारण असताना समरावस्था निर्माण करण्याचं काम कुणी करत असेल तर नाईलाज आहे. मला त्याबद्दल बोलायचं. मी एका वेळेस एका मान्यवराचं उत्तर देऊ शकेल. यामध्ये मुद्दे हेच असणार आहे, आम्ही विकासाचा मुद्दा घेऊ आणि ह्या आम्ही ज्या योजना 7 महत्वाच्या समाजातल्या अनेक घटकांना सामावून घेणाऱ्या ज्या दिलेल्या आहेत त्या योजना त्यांना सांगणं आणि आम्ही जो विकास केलेला आहे त्या विकासाच्या बद्दल माहिती देणं आणि उद्याच्या काळामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आमच्या विचाराचा असल्यामुळं सेंट्रलचा अधिकचा निधी पुन्हा जनतेने आम्हाला संधी द्यावी. आम्ही जसं आंध्र प्रदेश आणि बिहारनी मोठा निधी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नेण्याचं काम केलं, आम्ही पण केलं. आम्हाला वाढवण बंधाऱ्याच्या करता आपल्याला महाराष्ट्राला पाऊण लाख कोटी रुपये मिळाले आणि इतर पण काही नारपार योजना आहे, वैनगंगा पैनगंगा योजना आहे. हा, नारपार योजनेच्या बद्दल एका वृत्तपत्राने ही योजना रद्द झाली असं सांगितलं आणि त्याच दिवशी आम्ही गव्हर्नरचं सही घेतलेली होती आणि त्या योजनेला मान्यता दिलेली होती. आता कॅबिनेट त्याला अंतिम मान्यता देईल. माझं म्हणणं की आम्ही कामाची माणसं आहोत, आम्ही विकास साधणारी माणसं आहोत. आम्हाला त्यापेक्षा जास्त दुसऱ्या काही आरोप प्रत्यारोपामध्ये अजिबात रस नाही. आपल्याला काळजी करू नका. मी राज्याचा 10 वर्ष अर्थसंकल्प आहे मांडतोय. मला राज्याचं उत्पन्न दरवर्षी कसं आपण वाढवू शकतो, रिसोर्सेस कसे वाढवायचे असतात, टॅक्स मध्ये गळती होणार नाही हे कसं बघायचं असतं, त्या सगळ्याचा साधक बाधक विचार करूनच आम्ही हे केलेलं आहे. त्यामध्ये कुठेही आर्थिक बाबतीमध्ये अडचण नाहीये आणि केंद्र सरकारने ज्या गाईडलाईन आम्हाला घालून दिलेल्या आहेत, आम्हाला म्हणण्यापेक्षा राज्यातील देशातल्या सर्व केंद्रशासित आणि राज्याच्या सरकारांना त्याचा कुठंही आम्ही नाराज होऊ नको, कुठंही आम्ही